डॉक्टर साहेब हल जवानी मेरी रानी जाओ रानी एक पीछे मुड़ के गिरगिले अप्पा माथेरान जाने का साइकिल पे, लेकिन कुछ जम नहीं रहा था, लेकिन आज तेरी वजह से मेरा ख्वाब पूरा हो रहा है। आई एम वेरी थैंकफुल टू यू डियर आनंद। Oh wow. So Dr. Kokne has thanked me and all of us, and those who are not here along with the Cameron family, you are missing it. Ow! देखो दोस्तों, ये देखो मूड सेटिंग कैसे हो रहा है। 5 बजने से पहले डॉक्टर साहब ने जो मूड तैयार किया है माथेरान जाने का, वाह वाह वाह। अभी 10 मिनट में माथेरान पहुंच जाएंगे। बोलो बोलो बोलो, आगे बोलो तुम बाबा। अरे मैं गाना नहीं गा सकता। हवा के साथ जाएंगे माथेरान। हाँ, हवा के साथ माथेरान जाएंगे। मित्रांनो, मी आनंद ठकर, कट्टी साहेब आणि डॉक्टर कोकणे सर आणि गौतम भिंगानिया आता आम्ही माथेरान घाट उतरून आम्ही आता कर्जत फाट्यावरनं उलटे खोपोलीला चाललो। जस्ट तुम्हाला सगळ्यांना हे ॲम्बियन्स दाखवायचं होतं। एक्सलंट, मस्त रस्ता आहे। सगळेच रस्ते आज बरेचसे चांगलेच होते आणि हे सगळं फारच छान ॲम्बियन्स आहे या सगळ्या म्हणजे नेरळ ते माथेरान रस्त्यावर। तर हे आलेत कोकणे साहेब फार वेगात चाललेत सगळे आणि भिंगानिया साहेब आहेत मागे। ओके, तर आता आपण पुढे जाऊ आणि उद्या बोरघाटातले आम्ही पाऊस नसल्यास व्हिडिओ काढायचा प्रयत्न करू। ओके, बाय बाय, सी यू। मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग। प्रत्येक राईडची सुरुवात ही चहा, भजी आणि हा सगळा ब्रेकफास्ट आणि काय वडापाव आणि पुणेरी गुळाची पोळी। हां, तर तुम्ही गुळाची पोळी मिस केलेली आहेत। आणि इकडे आमचे अण्णा गौतम अण्णा बसलेले आहेत, कट्टी सर, डॉक्टर साहेब आणि खोपोलीमध्ये प्रचंड आदरातिथ्य करणारे। म्हणजे माझा ब्रेक घाटात फेल झाल्यानंतर मी चालत खोपोलीला आल्यानंतर देवेंद्र साहेब असे म्हणजे देव जाऊन आले की घड्याळाच्या टॉवरपाशी आले, मला घेऊन गेले आणि मग 2 तासामध्ये आमची सायकल व्यवस्थित झाली आणि काल मस्त माथेरान घाट राईड झाली। आज परत जाताना हा सगळा तुरुंब ब्रेकफास्ट करून कट्टी साहेबांनी सांगितलं वाटेत काही मिळणार नाही असं समजा, पुण्यात गेल्यानंतरच आता ब्रेकफास्ट होईल। हां, काय गौतमजी, हां एन्जॉय ओके। अशा रीतीने हे अत्यंत एन्जॉयबल राईड चाललेली आहे। देवेंद्र साहेबांनी मी सांगितलं आहे की पुढच्या वेळेला खोपोलीला 5-7 दिवस घेऊन येणार। ओके,
धन्यवाद मित्रांनो. कट्टी साहेब तुमचा काही संदेश? कट्टी साहेब सगळ्यांना घेऊन आता हिमालयात जाणार आहेत लवकरच. ओके, सी यू. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आनंद ठक्कर हियर. I am on a way back from Matheran, then Khopoli, last night at Khopoli, then today morning Khopoli, and this is in Borghat. And I thought I'll just share this nice clip. There was a lot of sun till now, a lot of heat. I was drenched in sweat, but now I think it's again rainy, so very nice. Good weather. So this is how people get stuck in traffic, Mumbai to Pune. And share this clip with all those who go alone or max 2 people in one car. The crowd everywhere. Okay, so next clip from the ghats ahead. See you then. Bye bye. Jai Bhavani, Jai Shivaji. Good morning friends. Anand Thakkar here. हे आम्ही खोपोलीवरनं निघालो, बोरघाट चढून वर आलो की हे इकडे मस्त पहिलंच हा एक छान जॉईंट आहे, बायकर्स फूड पॉईंट. तर त्या ठिकाणी मी थांबलो. आत्तापर्यंत आलो तर एवढं ऊन होतं ना, फार घामाघूम झालो. मग आता जरा मस्त पाऊस ढग वगैरे आले, म्हटलं इथे छान थांबावं थोडं. मग मस्तपैकी 2 कप चहा प्यालो आणि म्हटलं हा जॉईंट तुम्हाला दाखवावा. मग इथे आम्हाला खोपोलीचे पण एक सायकलिस्ट आणि ट्रेकर, कम्प्युटर सायन्स CS मधले इंजिनियर रितेश भाई राठोड भेटले. आणि आता छान मस्त ढगबिग खाली आलेत. खाली सगळे एक्सप्रेसवेनी जाणारे सगळी मंडळी सगळी घाटात अडकलेली दिसतात आपल्याला. आणि ढगबिग मस्त आलेले आहेत. छोट्या छोट्या त्या ढगाच्या मागे जे दिसत आहेत तुम्हाला, त्याच्यातच एक गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे, जिथे आम्ही काल रात्री राहिलो होतो. आणि खूपच छान. आमचे मित्र खोपोलीचे बिझनेसमन देवेंद्रजी टिळक यांनी आमची सगळी, म्हणजे ते आणि आमचे हे कट्टी साहेबांच्या ओळखीमुळे तिकडे आश्रमात आमची काल रात्री राहण्याची सोय झाली होती त्या भक्त निवासमध्ये. अदरवाईज मॉर्निंग फ्रेंड्स, खोपोलीतून वर बोरघाटातनं आल्यानंतर आता लोणावळ्याकडे जाण्यापूर्वी इकडनं हे छान दृश्य दिसत होतं. खाली इकडे एक्सप्रेसवेवरनं येणाऱ्या गाड्या, पलीकडे हा लूप आणि मस्त ढग वगैरे. सकाळपासून खूप ऊन होतं, बट नाव इट वॉज अ बिट रेनी, नॉट मच, थोडासा लाईट सूर्यप्रकाश. सो इट वॉज रिअली नाईस राईड. पोस्ट लंच राईड टू बुशी डॅम. आणि इथे जर गर्दी बघितली तर डॅमपेक्षा माणसं जास्त आहेत. डॅममध्ये पाणी कमी आहे, माणसं खूप आहेत. आणि त्याच्यात कसं जायला लागतं ते आता बघा. डॅममध्ये जाण्यापूर्वी हे अशा पाण्यातनं जायला लागतं. इथे मी उभा आहे, त्याच्या पुढे असं पाण्यातनं जायचं, तिथे पाण्यातनं जायचं. आणि हे सगळं झालं, ह्या पाण्यातनं तुम्ही गेलात की ह्या गर्दीतनं वर जायचं. का तर ते पाणी वरनं पायऱ्यांवरनं येतं. असा हा बुशी डॅम. हॉटेलमध्ये बसून आता आमचा संबंध सामान कक्ष, लगेज कंपार्टमेंटमध्ये सायकल ठेवण्यात आलेली आहे. आणि ओके, सो नाव इथून 1 तासात पुण्यात आणि मग अर्ध्या तासात घरी.